दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षाची गुढी राज ठाकरे हे उभारणार आहेत, काय सांगा? नक्की ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परंपरा आहे की दर गुढीपाडव्याला भव्य असा मेळावा शिवतीर्थावर भरतो आणि त्या मेळाव्यामध्ये पुढच्या संपूर्ण वर्षाचं पक्षाची वाटचाल कशी असणार आहे याचं मार्गदर्शन सन्मान्य राजसाहेब करत असतात. आज आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक ते काय मार्गदर्शन करणार आहेत, पुढच्या वर्षाची वाटचाल कशी असेल याच्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. नववर्षाचं ट्रेलर देखील या ठिकाणी काढलेलं आहे. ज्या प्रकारे राजकारणामध्ये चित्र सुरू आहे त्याचा पश्चाताप होते असं सांगितण्यात आलं. नाही, मला असं वाटतं लोकांना हा निश्चितपणे ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे याच्यामध्ये लोक अजिबात खुश नाहीयेत आणि एक नवीन राजकारणाचं नवनिर्माण व्हावं अशा प्रकारची अपेक्षा ही महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाची आहे. वॉर सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटवडा गॅसचा होत आहे, पण सरकार या ठिकाणी बोलतो की गॅस उपलब्ध आहे. काही नाही, मला असं वाटतं सरकारने थोडं खरं बोलायला शिकलं पाहिजे. या जो गुढीपाडव्यामधून राज ठाकरे कशा प्रकारे समाचार घेतील सरकारचा? नाही, मला असं वाटतं आपण सगळेजण उत्सुक आहात तसे आम्ही उत्सुक आहोत. आज संध्याकाळपर्यंत वाट बघूया. गेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालामध्ये तुम्हाला अपयश आलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकारण हे पहिल्यापासून संघर्षाचं राजकारण राहिलेलं आहे. आम्ही संघर्ष करत आहोत आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. त्याप्रमाणे गॅसच्या किमती वाढत आहेत किंवा लोकांना लाईनमध्ये लागावं लागतं. सरकार म्हणते मुबलक प्रमाणात साठा आहे. नाही, मला असं वाटतं सरकार हे खोटं बोलतंय. सरकारने खरं बोलायला शिकलं पाहिजे. प्रत्येक वेळेला सरकारमध्ये लोकांनी खोटंच बोललं पाहिजे असा काही नियम नाही. आज गुढीपाडवा आहे, मराठी नववर्षाची सुरुवात आहे. मी सरकारला आवाहन करीन की आजच्या दिवसापासून त्यांनी प्रण करावा की ते खरं बोलतील. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.